कोल्हापुर जिले में कांग्रेस के वफादार के रूप में जाने वाले कांग्रेस के प्रदेश उपाध्यक्ष और करवीर विधानसभा क्षेत्र के मौजूदा विधायक पीएन पाटिल का आज तड़के निधन हो गया। वह 71 साल के थे। आज सुबह एक निजी अस्पताल में इलाज के दौरान उन्होंने अंतिम सांस ली। उनकी मौत पर राजनीतिक गलियारों में शोक की लहर दौड़ पड़ी। भावना व्यक्त करण्याची आणि पीएन हे एका म्हणजे हे एकत्र दोन्ही आणि नरकेश आहेत। ह्या तिन्ही माणसं एकत्र असताना हे तिन्ही माणसं हे कुठून बाजूला आणि पीएन यांची दोस्ती सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याला माहीत आहे। आज ही भविष्यामध्ये महाडिक निश्चितपणाने त्यांच्या मुलासाठी महाडिक निश्चित प्रमाणात पीएनकडे जे प्रेम केलं तेच मुलावरती महाडिक प्रेम करेल हे निश्चित कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेला मी दाखवून देईन। काँग्रेसचा एकनिष्ठ नेता जो सुरुवातीपासून शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहिला होता तो आपला गेला आहे आणि त्यामुळे आपल्या कोल्हापूरसाठी अत्यंत ही वाईट घटना झाली आणि एकंदरीत त्यांचं कामकाज पाहिलं तर ते एक सरळ दिशेने सातत्याने होत राहिलं आणि कुठली आपली निष्ठा जिथं पाहिजे तिथं ती ठेवली, त्यामुळे त्याचं महत्त्व आहे। प्रथमतः कैलासवासी पीएन पाटील साहेबांना मी श्रद्धांजली अर्पण करतो। छत्रपती घराण्याचं आणि पीएन साहेबांचे एक घनिष्ठ संबंध होते, घनिष्ठ नातं होतं त्यांचं। आमच्यासाठी तो फार मोठा नुकसान आहे आणि आमच्याबरोबरसुद्धा कोल्हापूर जिल्ह्याचं नुकसान आहे। मला आवर्जून या प्रसंगी सांगायचं आहे की त्यांच्या निवडणुकीतसुद्धा जेवढा प्रचार त्यांनी केला नाही स्वतःच्या प्रचारासाठी, पण तेवढाच प्रचारासाठी त्याच्यापेक्षाही जास्त म्हणा त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारासाठी पूर्ण घर त्यांचं हे शाहू महाराजांच्या प्रचारासाठी बाहेर पडलं होतं। म्हणजे किती छत्रपती घराण्याशी असणारे त्यांचे संबंध हे त्यांनी दाखवून दिले। इतका मोठा ही मोठी घटना म्हणा आमच्यासाठी या सर्वांसाठी दुःखद घटना आहे की कशी भरून काढता येईल छत्रपती घराण्यालासुद्धा आणि कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा। एक सौम्य, एक सभ्य, एक आदर्शवत नेतृत्व हे आमच्यातून गेलं आहे, हे मला या प्रसंगी मला सांगायचं आहे। मी परत एकदा संभाजी छत्रपती आणि छत्रपती घराण्याच्या वतीनं सुद्धा मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करते। नागपुर समय, गली से दिल्ली तक।